अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं होतं. त्यांच्या शेवटच्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले होते, "इराणला आम्ही कायमचं संपवून टाकू. ते आपली संस्कृतीसुद्धा विसरून जातील." अशा पद्धतीची दरपोक्ती ही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये केली होती. आणि त्यानंतर संपूर्ण जगानं आपला श्वास रोखून धरला होता. पण मित्रहो, हा रोखून धरलेला श्वास आत्ता जगातील नागरिकांना आणि त्यातही भारतीयांना काहीसा सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी पुरेसा ठरलाय. याचं कारण आहे 40 दिवसांची युद्धबंदी. ही युद्धबंदी नेमकी भारतासाठी का गरजेची होती आणि जे आजपर्यंत आखातामध्ये कधी घडलं नव्हतं, ते घडवण्याची ताकद आणि क्षमता इराणने स्वतःकडे जपलेली आहे. इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण असा जो काही संघर्ष होता, या संघर्षाला 40 दिवसानंतर युद्धबंदी जी जाहीर करण्यात आलेली आहे, या युद्धबंदीमध्ये नेमकं इराणनं काय गमावलंय आणि अमेरिकेनं काय कमावलंय, याच्यापेक्षा काय गमावलंय, हे संक्षिप्त स्वरूपात आज आपण समजून घेणार आहोत. आपल्या रोजच्या विषयांपेक्षा एका वेगळ्या विषयावर आपण आज संक्षिप्त स्वरूपात बोलणार आहोत किंवा समजून घेणार आहोत. याचं कारण असं आहे, तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आयुष्यासाठी जगण्याकरता ज्या तेलाची आणि ज्या गॅसची गरज असते, तो गॅस आणि ते तेल ज्या युद्धामुळे काहीसं कोंडलं गेलं होतं, दबलं गेलं होतं आणि महागाईचा जो प्रचंड विस्फोट हा येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या समोर वाढलेला होता, तो अगदी 2 आठवड्यासाठी का होईना शांत झालाय. त्याबद्दल जगातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय, त्यापेक्षा भारतीयांनी तो टाकलाय. का ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, रोजचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले विषय, त्याचप्रमाणे इतर जे काही भोंदू बाबा आणि या सगळ्या गोष्टी आहेत, या आपल्या समोर रोज घडतच असतात. पण त्यातही आज एका विषयामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास टाकलाय आणि तो विषय आहे इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यामधल्या युद्धबंदीला किंवा युद्धाच्या अल्पविरामाला जो 15 दिवसांचा कालावधी मिळालेला आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातला संघर्ष पेटला तो 28 फेब्रुवारीला. आज 40 दिवस झाले. 40 दिवसांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 वेळा इराणला निर्वाणीचा इशारा दिला होता. आणि तो 7 वेळा दिलेला असलेला निर्वाणीचा इशारा इराण सुद्धा आपल्या परीनं घेत होतं. इराण या देशाची किंवा या देशातली जी काही संस्कृती आहे, ती साधारण 3000 वर्षांची आहे. आणि एका रात्रीत ही संपूर्ण संस्कृती इराण विसरून जाईल, अशा पद्धतीचं ट्विट ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं, त्यावेळेला जगाने याचा धसका घेतला होता. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, या 2 देशांमधला संघर्ष इतका पराकोटीचा होता आणि त्याचा फटका हा आखाताला बसला होता. साहजिकच तो जिथे-जिथे तेल आणि वायू यांची गरज आहे, अशा जगभरातल्या अनेक देशांना बसला होता. जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगभरात ही कोरोना नंतरची असलेली आर्थिक घडी जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. पण आता जर आपण पाहिलं तर कोरोनानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. त्याला 4 वर्ष झाली. पण आत्ता इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यामधलं जे युद्ध आहे, ज्याला फक्त 40 दिवस झाले, या 40 दिवसांनंतर संपूर्ण जग हादरून गेलेलं होतं. याचं कारण काय? तर इराणने जी होर्मुझ सामुद्रधुनी जी आहे, तीच रोखून टाकली होती. बघा, आखातामध्ये अनेक आपसातले जे काही संघर्ष आहेत, हे सुरू आहेत. ते एकमेकांवर वेळोवेळी कुरघोड्या करत असतात आणि या कुरघोड्यांच्या बरोबरीने एकमेकाला कोंडीतही पकडत असतात. पण आता झालं असं, जे गेल्या जवळपास शेकडो वर्षांमध्ये घडलं नाही, ते या युद्धामध्ये घडलं. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे, तीच बंद करून टाकली.
आणि त्यामुळे जो जगभरातल्या अनेक देशांना, विशेषतः भारताला किंवा आशियाई देशांना जो तेल पुरवठा आणि गॅस पुरवठा होत होता, त्याच्यावरच बंधनं आली. या बॅरलची जी किंमत आहे, ही गेल्या जवळपास एक 40 दिवसांमध्ये $71 पासून $117 पर्यंत, म्हणजे मी बॅरलचा भाव सांगतोय. बॅरलची किंमत होती $71 होती. ती $117 पर्यंत गेली. म्हणजे विचार करा ही किंमत किती पटीनं वाढली. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या पद्धतीत डोनाल्ड ट्रम्प वागत होते, ट्वीट करत होते, बोलत होते, निर्णय घेत होते, त्यांचे अनेक निर्णय हे जवळपास 80% अमेरिकन नागरिकांना पटत नव्हते. मंत्रिमंडळातले त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा आक्रस्ताळेपणा आणि आगाऊपणा पटत नव्हता. पण डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या निर्णयांवर ठाम होते आणि ते ठाम होते याचं कारण असं आहे, की या सगळ्या गोष्टीतून इराणमध्ये जो धार्मिक सत्तेचा जो भाग आहे, तो अमेरिकेला संपवायचा होता. इराणचा जर आपण विचार केला, तर इराणला बॅकफूटवर नेण्यासाठी अमेरिकेनं जंग पछाडलं. पण इराण बॅकफूटवर गेलं का? तर इराणचं प्रचंड नुकसान या संपूर्ण सगळ्या विषयामध्ये होत होतं. आखाती देशांचं नुकसान होत होतं. आत्ता जर आपण पाहिलं, तर ही जी आत्ता 2 आठवड्यांची युद्धबंदी दिलेली आहे किंवा दोन्ही लोकांनी जी कबूल केलेली आहे, त्यामध्ये 10 प्रमुख अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच्या 2 प्रमुख अटींचा जर आपण विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की नेमकं इराणला काय साधायचं होतं. बघा, इराणवरती जे काही आर्थिक निर्बंध लावण्यात आले होते संयुक्त राष्ट्राकडून, हे आर्थिक निर्बंध उठवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी ही इराणने केलेली आहे आणि त्या बाबतीत सकारात्मक विचार केला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांना बोलणं भाग पडलेलं आहे. दुसरं, या होर्मुझ सामुद्रधुनीमधून जे प्रत्येक जहाज जाणार आहे, या प्रत्येक जहाजावर 2 मिलियन इतका डॉलरचा कर जो आहे, तो आकारण्याची परवानगी ही इराणला देण्यात आलेली आहे. आता याच गोष्टींचा जर आपण विचार केला, तर यातून भारताला थोडंसं दिलासा देणारी गोष्ट काय ठरली आहे, तर ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे, ही 30 दिवसानंतर खुली करण्यात आलेली आहे. ज्या वेळेला आजची पहाट म्हणजे जर आपण पाहिलं तर मंगळवारची रात्र अमेरिकेतली आणि बुधवारची पहाट या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर ही पहाट जी आहे, म्हणजे सकाळी साधारण 5:30 वाजताची जी वेळ आहे, ती आज आपल्यासाठी आणि जगवासीय म्हणजे अगदी जगातल्या सगळ्याच नागरिकांसाठी खूपच दिलासा देणारी ठरलेली आहे. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, की ज्या वेळेला ट्रम्प यांनी इराणची संस्कृतीच संपवून टाकू एका रात्रीमध्ये अशा पद्धतीचं ट्वीट केल्यानंतर इराणने सुद्धा त्याच पद्धतीची गोष्ट बोलून दाखवली होती. कारण काय, अमेरिका काय करणार होती? तर अमेरिका इराणचे जे 2 महत्त्वाचे प्रकल्प आहेत, त्यामध्ये एक होता तो त्यांचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो होता, तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे ज्याचं नाव आहे बुशोद. त्या बुशोदच्या भोवती इराणी नागरिकांनी आपली मानवी साखळी केली होती आणि त्याच्या बरोबरीने जो दुसरा त्यांचा पॉवर प्लांट आहे, साउथ पार्स नॅचरल गॅसचा जो पॉवर प्लांट आहे, तो सुद्धा उडवून देण्याची धमकी ही अमेरिकेने दिलेली होती. आणि त्यामुळे इराणी नागरिकांना एक माहिती होतं, की आपण या पॉवर प्लांटसाठी जर मानवी साखळी केली, तर कदाचित सामान्य नागरिकांचे जीव जातील म्हणून अमेरिका काहीसं बॅकफूटवर जाईल. पण असं काही वाटत नव्हतं. बघा, ज्यावेळेला दुसरं महायुद्ध संपवायचं होतं, त्यावेळेला अमेरिकेने 1945 साली जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती जे काही केलं होतं, हे जग आजही विसरलेलं नाहीये आणि जपानसुद्धा आजही विसरलेलं नाहीये. आणि त्यामुळेच या सगळ्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला संपूर्ण जगासमोर एक प्रचंड मोठी समस्या आणि प्रचंड मोठी भीती ही दाटून आलेली होती. पण या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण बघतोय, त्यावेळेला इराणसुद्धा ज्या पद्धतीने हट्टाला पेटला होता, खरं तर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये फक्त अमेरिकेचे 15 ते 20 सैनिक मारले गेले. पण जवळपास 1500 लोकांचे, इराणी लोकांचे याच्यामध्ये बळी गेले. त्यांचे अनेक मोठे नेते मारले गेले आणि
कोट्यावधी डॉलर्सचं त्यांचं नुकसान झालं. हे जरी खरं असलं तरी इराण सुद्धा काही मागे हटायला तयार नव्हता. कारण जी गोष्ट अमेरिकेच्या 200 वर्षाच्या इतिहासामध्ये घडू शकली नव्हती, ती गोष्ट घडवण्यासाठी सुद्धा किंवा ती गोष्ट घडण्यासाठी सुद्धा इराणने अमेरिकेला भाग पाडलं होतं. या युद्धाला जी सुरुवात झाली ती 28 फेब्रुवारीला सुरुवात झाली. आता अमेरिकेने हे युद्ध का केलं? हा जो काही प्रश्न आहे, तो जर आपण पाहिला तर इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक सत्ता आहे आणि ही जी धार्मिक सत्ता आहे ही अमेरिकेला उलथवून लावायची होती. कारण अमेरिकेतल्या अनेकांचं असं म्हणणं होतं, की या सगळ्यामध्ये अमेरिकेला जायची गरज नव्हती. पण ट्रम्प यांचा जो आगचोरपणा आहे, त्यामुळे हे सगळं सुरू झालं. जर आपण इराणची धार्मिक सत्ता किंवा त्यांची धार्मिक राजवट जर पाहिली, तर सुरुवातीला अयातुल्ला खोमेनी, त्यानंतर अमातुल्ला खामेनी आणि मुश्ताक खामेनी या 3 मोठ्या त्यांच्या धार्मिक नेत्यांच्या जर सगळ्या एकूणच सत्तेचा विचार केला, तर अमेरिकेला ही त्यांची धार्मिक सत्ता उलटवून लावायची होती. पण ते काही शक्य झालेलं नाहीये. आता अमेरिका काय म्हणतं, की आम्ही इराणला जवळपास पूर्णपणे लुळं-पांगळं केलेलं आहे. मित्रहो, हे असं काही झालेलं नाहीये आणि असं झालं असतं, तर अमेरिकेने इतक्या बॅकफूटवर जात संयुक्त राष्ट्रांकडून जी आर्थिक निर्बंधांची अट घालण्यात आली होती, त्याचा विचार केला असता का? तर इराणने सुद्धा अमेरिकेच्या नाकी नऊ आणले होते. ट्रम्प यांना सुद्धा पळता भुई थोडी झाली होती. ट्रम्प दाखवत नव्हते, पण ते घडत होतं. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली, तर जे न्यूक्लिअर नेटवर्क आम्ही इराणचं पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय, असं अमेरिका म्हणत होती. पण तसं काही झालेलं नाहीये आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणकडे किती ताकद आहे, शस्त्रसाठा किती आहे, त्यांची लढण्यासाठीची जी सामुग्री किती आहे, याच्याबद्दल अमेरिकेला शेवटपर्यंत काही गोष्टी समजून येत नव्हत्या. याचं एकच उदाहरण ज्या वेळेला हे ट्वीट आलं त्यानंतर अवघ्या 24 तासात 600 मिसाईल हे इराणने अमेरिकेच्या दिशेनं आणि आखाती देशांच्या म्हणजे आपल्या शत्रूच्या दिशेनं सोडलेले होते. याच्यावरून आपण कल्पना करू शकतो, की इराण सुद्धा कच्च्या गुरूचा चेला नव्हता. आता हे सगळं होत असताना ट्रम्प काय करण्याचा प्रयत्न करत होते, तर इराणचं जे नेटवर्क आहे, इराणचं जे संपूर्ण पायाभूत सुविधांचं जे जाळं आहे, विशेषतः रेल्वे आणि पूल याच्या बाबतीत इराणने जी केलेली प्रगती आहे, ती अचंबित करणारी आहे. रेल्वे आणि पुलांचं जे काही नेटवर्क आहे, हेच उद्ध्वस्त करून टाकण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता आणि त्यामुळे सगळ्या जगाने धसका घेतला होता. इराणी नागरिकांनी धसका घेतला होता. पण इराण काही मागे हटायला तयार नव्हता. जवळपास 1,30,00,000 इराणींनी हे कबूल केलं होतं, की आम्ही लढण्यासाठी, आमच्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी सज्ज आहोत आणि त्यामुळेच अमेरिकेची कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे ट्रम्प यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा नागरी दबाव हा अमेरिकेतून सुरू झालेला होता. आता 14 ते 15 दिवसांसाठी हे युद्ध थांबलेलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरू झालेली आहे. भारतानं सुटकेचा निश्वास इतक्यासाठी टाकलेला आहे, कारण याच सगळ्या आपल्या एकूण गरजेच्या 40% तेलाची जी काही वाहतूक आहे, ती याच सगळ्या भागातून होते. 60% वायू जो आहे, तो आपल्याला याच भागातून येतो. पण या दोन्ही देशांच्या मध्ये जे काही युद्ध सुरू होतं, खरं तर या 3 देशांमध्ये म्हणजे इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू होतं. अमेरिकेने मदत इस्रायलला केली होती. हे जर आपण पाहिलं, तर या सगळ्यामध्ये संयुक्त राष्ट्राची जी काही भूमिका आहे, ती अत्यंत बोटचेपी पद्धतीची भूमिका होती, असं जगातल्या या जागतिक अभ्यास करणाऱ्या निरीक्षकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आता संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थेने किंवा संघटनेने ताठकण्याने जे काही घिसाडघाईने आपलं राजकारण किंवा आपला स्वार्थ साधणारे देश आहेत आणि त्या देशांचे जे प्रमुख आहेत त्यांच्या बाबतीत एक ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. आत्ता जरी 15 दिवसांसाठी हे युद्ध थांबलेलं असलं, अमेरिका काहीशी भांबावलेली असली, इराण काहीसा घायाळ झालेला असला, तरीही येणाऱ्या काळामध्ये
जगाला तिसरं महायुद्ध किंवा तिसरं विश्वयुद्ध परवडणारं नाहीये. त्याचे संकेत या होर्मुझची सामुद्रधुनी फक्त 30 दिवस बंद राहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. इराणने जे शेवटचं ट्विट होतं त्याला दिलेली धमकी जी होती, ती धमकी काय होती? इराण असं म्हणालं होतं, की अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांना पुढची अनेक वर्ष तेल आणि इंधनाचा वायू मिळणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू. ही जी काही इराणची धमकी होती, त्यानंतर जवळपास देशातल्या नव्हे, म्हणजे इराणमधल्या नव्हे, अमेरिकेमधल्या नव्हे, इस्रायलमधल्या नव्हे, तर जगभरातल्या अनेक देशांमधल्या नागरिकांचे धाबे दणाणलेले होते. कारण आज जगण्यासाठी तेल आणि इंधनाचा वायू किती गरजेचा आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. या संपूर्ण युद्धामध्ये अमेरिकेचं जवळपास $20 बिलियन नुकसान झालेलं आहे आणि या $20 बिलियन नुकसानाच्या समोर इराणचं सुद्धा तितकंच मोठं किंवा त्यापेक्षा कैक पटीने नुकसान झालंय असं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे आता कोणत्याही कारणामुळे तिसरं विश्वयुद्ध होऊ नये अशी जगभरातल्या नागरिकांची प्रार्थना आहे. आणि त्यातही शांतिप्रिय असलेल्या भारतीयांची तर तिसरं महायुद्ध होऊ नये यासाठीचीच प्रार्थना आहे. पण त्याचबरोबर ट्रम्प सारख्या नेत्यांना सद्बुद्धी मिळायला हवी हे सुद्धा भारतीयांना राहून राहून वाटतंय. कारण या युद्धाचा भडका जर उडाला असता मोठ्या प्रमाणात 40 दिवसानंतर सुद्धा हे जर चालू राहिलं असतं, तर मात्र कोविड नंतर जगभरातल्या नागरिकांची आर्थिक कंबर मोडलेली आहे. आता या युद्धानंतर अनेक देशांमधल्या नागरिकांचं जवळपास सर्वस्व गमावलं असतं अशी भीती या युद्धामुळे वाटत होती. मित्रहो, या युद्धबंदीनंतर ट्रम्प यांना शहाणपण येईल असं आपल्याला वाटतंय का? अमेरिकेमधला जो काही नागरी दबाव आहे आणि राजकीय दबाव आहे, तो दबाव ट्रम्प यांना त्यांच्या मूळ रस्त्यावर आणण्यासाठी किंवा वटणीवर आणण्यासाठी उपयुक्त ठरेल असं आपल्याला वाटतंय का? इराणने केलेला संघर्ष आपल्याला नेमका कसा वाटला? या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आपलं मत व्यक्त करा. आणि टाइम महाराष्ट्र बरोबर असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण संलग्न राहा. इतकं सांगतो ना, इथेच थांबतो. धन्यवाद.